नागपुर की महिला नेता सुनीता महल्ले ने भाजपा छोड़कर कांग्रेस पार्टी का दामन थाम लिया है। उन्होंने कहा कि भाजपा ने 9 वर्षों तक लगातार काम करने और जनसेवा करने के बावजूद उनके प्रयासों और मेहनत की कद्र नहीं की है। सुनीता महल्ले ने कहा, मेरा सम्मान जरूरी नहीं, लेकिन ऐसी कई महिलाएं हैं जिनका भाजपा ने सम्मान कभी नहीं किया। मैं अब कांग्रेस में आकर जनसेवा जारी रखूंगी और पार्टी को अधिक से अधिक सीटें जिताने का प्रयास करूंगी। आगे सुनीता महल्ले ने जनता का आभार जताते हुए कहा कि लोग हमेशा उनके साथ रहे और मोहल्ले की मांग पर ही उन्होंने कांग्रेस में प्रवेश किया है। उनका कहना है कि पार्टी की ओर से मेहनत की कद्र न होने के कारण उन्होंने भाजपा का दामन छोड़ने का निर्णय लिया और कांग्रेस में शामिल होने के बाद सुनीता महल्ले ने स्पष्ट किया कि उनका उद्देश्य केवल जनता की सेवा करना और संगठन को मजबूत बनाना है। उन्होंने कहा कि वो अपने कर्तव्य में जैसे भाजपा में जनसेवा करती रही, वैसे ही अब वो कांग्रेस में भी सेवा जारी रखेगी। भारतीय जनता पार्टी हे नेहमी म्हणतं की आमचा पक्ष मोठा आहे। मानते मी, पक्ष मोठा आहे, पण लोक पण मोठे आहेत। पण जे लोक सतत पार्टीमध्ये काम करतात त्यांचा विचार करणारी पार्टी आहे नाही, हे आज सिद्ध झालं। मला दुःख वाटतं की भारतीय जनता पार्टीसोबत मी 9 वर्ष लगातार काम केलेलं आहे आणि आमच्या प्रभाग 1 मध्ये सुद्धा मी सतत काम केलेलं आहे, जनतेची सेवा केलेली आहे सतत। पण ज्यावेळेस माझा विचार पार्टीने केला नाही त्यावेळेस माझ्या मनात एकच दुःख झालं की माझ्यासारख्या अशा कित्येक महिला आहे की ज्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये मी कधी सन्मान होताना पाहिलेला नाही। माझा सन्मान तर नकोच, पण माझ्यासारख्या अनेक महिलांना सुद्धा असेच दुःख भोगावे लागतात। पण मी एक विचारिक याच्यासाठी आलेली आहे काँग्रेस पार्टीमध्ये की मला घरात बसून न राहता किंवा कोणाचे बोलणे न खाता मला काँग्रेस पार्टीमध्ये येऊन जनताची सेवा, जसं मी भारतीय जनता पार्टीत असताना सेवा दिली जनतेला, तसेच काँग्रेस पार्टीमध्ये येऊन सुद्धा मी जनतेची सेवा करील आणि जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस पार्टीला निवडून आणण्याचा, 4 सीटा निवडून आणण्याचा प्रयत्न करीन। हेच माझं ध्येय आहे आणि मी लढणार तर नेहमी जनतेसाठी लढणार, हे माझं ध्येय आहे। आणि जनतेने सुद्धा मला भरपूर सपोर्ट केलेला आहे। जनताची सुद्धा मागणी होती की आम्हाला यावेळेला महल्ले मॅडम तुम्ही जेव्हा एवढी मेहनत केली तर यावेळेला तुम्ही आम्हाला पाहिजेच, तर मी या जनतेच्या सेवेसाठी पक्ष प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये। हो, जर त्यांनी माझी दखल घेतली असती, त्यांना वाटलं असतं की आपला उमेदवार हा खरोखरच चांगला आहे, तर मी हा पक्ष सोडला नसता। पण त्यांनी कुठल्याही प्रकारची माझ्या कामाची किंमत केली नाही। माझी तर नको, पण मी जे कामं केले आहे प्रभागामध्ये त्या कामाची सुद्धा त्यांनी किंमत मोजली नाही। त्यामुळे मी हा पक्ष सोडलेला आहे आणि काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। भाजपमध्ये नाही असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल, त्यांना ते कसं की ते तोंडावर बोलत नाही, त्यांच्या मागे चर्चा असतात, पण ते मजबूर असतात कोणी कुठल्या याच्यामध्ये। पण मी कधी भारतीय जनता पार्टीमध्ये मजबूर राहिली नाही, मी कधी कोणाच्या याच्यामध्ये राहिली नाही। माझे मिस्टर, माझे मुलं आणि मी माझ्या परिवाराला वेळ दिला, माझ्या जनतेला वेळ दिला आणि माझं जे चारित्र्य आहे ते मी व्यवस्थित ठेवलं आणि मला जे माझं काही जनतेसाठी लढा होता तो मी लढत राहिली, पण त्याच्यामध्ये मला यश मिळालं नाही भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणून मी काँग्रेसमध्ये। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।